तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी अक्षय स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय गुरव व्लॉग्स 1995. तर आपण चाललो आहोत आमच्या मंदिराकडे, जिथे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू आहे, महादेवाचा आणि महालक्ष्मीचा. जिथे आम्ही नवीन मंदिर रिनोव्हेट करून बांधले आहेत. आता तिकडे त्याची प्राणप्रतिष्ठा चालू आहे. तुम्हाला दाखवतो, मी फ्रंटने गेट दाखवतो. ठीक आहे, इकडनं सुरुवात होते आणि तिकडे मंदिर आहेत. तर मी दाखवतो तुम्हाला. तर मंदिराच्या अगदी जवळ आलो आहोत आपण. आणि इकडे बघा छोटी मोठी दुकानं लागली आहेत. इथे कलिंगडाची आहेत, खेळण्यांची आहेत, पुढे आईस्क्रीमची आहेत. ती दुकानं लागली आहेत. आपण बघू नंतरला जवळ ना, जाऊ तिकडे. इथे सगळे आपले घरातली माणसं थांबले आहेत. इथे पाणी काका. आपण सर्व मंदिराच्या दिशेने चाललो. ते जायच्या अगोदर आता आपण चप्पल काढू. चप्पल काढण्यासाठी कॅमेरा मला थोडा वेळ ऑफ करावा लागेल. आता इथे पूजा झालेली आहे. यज्ञ मंडपात चालले आहे सगळे. जेवणाची इकडे पण गेलास ना. डबल डबल चला चला. प्रदक्षिणा मारणे तिला आता मंदिराला आणि डायरेक्ट तिकडनं यज्ञ मंडपाकडे जाऊ. फोटोग्राफरचा फोटोशूटचं काम चालू आहे. आपल्याच गावातले यूट्यूबर आहेत, खूप सारे आहेत. तर त्यांची ओळख आपण करून देऊ नंतर. तर इथे सगळे जोडपी थांबली आहेत इथे यज्ञ मंडपात. आता काय कार्यक्रम होणार? आता इथे होम चालू आहे. ते देवाचं हे करायचं, अग्निकुंड आपल्या विसर्जन, म्हणजे पाण्यामध्ये टाकायचं. अग्नी आता झाला. अग्नी पेटून आताच झाला. अग्नी आता झाला. आणि काकांना विचारा माहिती. काका आता काय कार्यक्रम करणार? आता आपल्याला जी तत्व उतरवून ठेवलेली आहेत 2-3 महिन्यापूर्वी, ते कलशातली तत्व आपण आता खोलीतनं बाहेर काढून त्याला प्रदक्षिणा करणार. आणि जे नवीन पाषाण आहे ते पाषाण आपल्याला मूर्ती घेऊन पूर्णपणे मंदिराला प्रदक्षिणा करून जलादिवासा करता, म्हणजे जी सर्व प्रकारची स्नानं सांगितलेली आहेत त्या स्नानाकरता आपण आता घेऊन चाललेलो आहोत. हे विधी सुरुवातीला आता आहेत. पुढची माहिती तुम्हाला मी हळूहळू टप्प्याटप्प्याने देईल. जसे जसे विधी आपले पुढे सरकतील तशी तशी मी तुम्हाला माहिती देत जाईल. धन्यवाद. तर मंडळी, आपल्या फणसगावातली पण यूट्यूबर्स आहेत आपल्या फणसगावात. तर आपल्या यूट्यूबरपैकी अरे ये लास्ट किती आहे, तर ते आपापले चॅनल सांगतील. तर त्यांच्या चॅनलला नक्की भेट द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यांना पण शेअर करून सपोर्ट करा. आपल्याच गावातली पोरं आहेत, तर आपल्याला सांगतील एक एक करून त्यांच्या चॅनलची नावं. नमस्कार, मी अविनाश पाटील, राहणार फणसगाव. गाव माझं फणसगाव आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोकण संस्कृती अविनाश पाटील ब्लॉग्स. तर माझ्या चॅनलवरती बहुधा मी कोकणाच्या ज्या काही परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या लोकांपर्यंत कशा पोचता येतील या दृष्टीने मी प्रयत्न करत असतो. तर चॅनलवरती नक्की भेट द्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर कमेंट नक्की जरूर करा. धन्यवाद दादा. सो अजून एक चॅनल आहे आपलं. नमस्कार, माझं नाव अमोल घाडी. तर मी लॉकडाऊनमध्ये आपलं चॅनल चालू केलं. तर आपल्या चॅनलचं नाव आहे
गाव माझं कोकण. तर आपल्या चॅनलवरती कोकण रिलेटेड व्हिडिओ असतात, तर नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि दादाच्या चॅनलला पण नक्की सपोर्ट करा आणि आपलं चॅनल पुढे नक्की घेऊन जा. तर आपले 2 मित्र भेटले यूट्यूबर जे आपल्या फणस गावातले आहेत. तर त्यांचा कॉन्टेंट आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा कोकणातल्या पोरांना. सो आपण आता पुढच्या वाटचालीत बघू. आपल्याला आता सांगणार आहेत महाराज की काय होणार आहे काय नाही ते. सो लेट्स गो. तर आता इथे चाय नाश्त्याचं काउंटर लागलेलं आहे. अशा प्रकारे देवीच्या मूर्तीचा आता देवी देवतांची मूर्ती इकडनं नेतो. तर मित्रांनो आता इथे विधीला सुरुवात झालेली आहे. यांच्याकडून आज दिले झाले आहे. दत्तात्रय संपत कोकाटे व पुष्पलता दत्तात्रय कोकाटे यांच्या स्मरणार्थ अशोक दत्तात्रय कोकाटे व सर्व कुटुंबीय अर्पण करण्यात आली आहे आणि त्याच्याबरोबर तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं आपल्या फुटेजमध्ये आता जी काही विधी झाली तर त्याच्या अगोदर पण आपण थोडेफार फुटेज घेतले, पण त्याच्याबद्दल काही माहिती आपल्याला गुरुजी माहिती देणार आहेत. ती आधी विधी काय झाली आणि आता काय झाली त्याबद्दल माहिती देतील आपल्याला. नमस्कार. आपण ते स्नानं आपण बघितले. जलादिवास आपण जो केलेला आहे त्या जलादिवासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे स्नानं घातलेले आहेत. त्यानंतर मूर्तीला पूर्णपणे मंदिराला प्रदक्षिणा करून आज त्या धान्यामध्ये आपण तिथे पातेलं बघितलं आहे, त्या धान्यामध्ये आपण ठेवलं आहे
धान्यामध्ये ठेवल्यानंतर अशा करता ठेवायचं की मूर्ती बनवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे त्याला टाके घातलेले आहेत, ठोकलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी कुठल्याही वातावरणामध्ये ती मूर्ती घडवलेली आहे. तर घडवत असताना बऱ्याच प्रकारचा त्रास हा मूर्तीला झालेला आहे. त्या इजेचं परिमार्जन होण्याकरता आपण त्या धान्यामध्ये ठेवलेले आहे. त्या धान्यातनं मूर्ती बाहेर काढून आज देवाला गादीवरती आपण इथे झोपवलेले आहे. आज देव झोपणार आहे पूर्णपणे उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आणि देव उठल्यानंतर पूर्णपणे देवा देशाच्या आणि संपूर्ण या पूर्ण गावाच्या रक्षणाकरता कायमस्वरूपी मूर्ती ही जागी असणार आहे. असे विधी त्या अनुषंगाने येणाऱ्या देवता आहेत त्या देवतांची आपण मांडणी केलेली आहे, त्या देवतांची स्थापना केलेली आहे. तसंच इकडे तुम्ही बघताय होम प्रज्वलित केलेला आहे. या होमामध्ये त्या देवता असतात, त्या देवतांचा विशिष्ट प्रकारचा वास असतो, त्यांचं आहुती त्यांना देणं गरजेचं असतं. त्यामुळे तिथे विधिवत मंत्रोपचाराच्या साह्याने मंत्रांच्या साह्याने हवन झालेलं आहे. त्यानंतर जप असे वेगवेगळे प्रकारचे धार्मिक होतात. पत्रिका कार्यक्रमाची तुम्ही बघितली तर त्या कार्यक्रमाला नक्की काय म्हणतात, नक्की आपण कुठले कुठले कार्यक्रम 3 दिवसामध्ये करतोय याची पूर्णपणे आपल्याला तुम्हाला माहिती समजेल. हे धार्मिक विधी करत असताना वेगवेगळ्या प्रकारचं पावित्र्य राखणं गरजेचं असतं. त्याकरता आतमध्ये यायला बंदी केलेली आहे आणि हे विधी करत असताना कुठल्याही प्रकारचं तडजोड केली जाते. जे शास्त्र असेल ते शास्त्र धरूनच आपण हे विधी करत असतो. वेगवेगळे प्रकार आहेत जे आता आपण दुपारचं 1 वाजलेलं आहे. बोलायचं झालं तर कमीत कमी 3-4 तास आपल्याला कमी पडतील. उद्या सकाळी आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. सविस्तर सगळी माहिती समस्त जगाला संपूर्ण यूट्यूब चॅनल जे आहेत ते सगळ्यांना बघण्याकरता पूर्णपणे शास्त्राला अनुसरून अशी माहिती दिली जाईल. आपण ती निश्चितच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून धर्माचं अनुष्ठान आणि धर्माच्या वाढीकरता जे जे हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण अगदी आपण घरातनं चप्पल घालून बाहेर पडतो, त्यानंतर पूर्णपणे घरात येईपर्यंत धर्माची व्याप्ती, धर्माचं अनुष्ठान आणि धर्माचा प्रसार कसा होईल यासाठी प्रत्येकाने वावरायचं आहे. एवढी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. तर आपल्याला इथे माहिती भेटली की अशा प्रकारे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि जी त्यांनी माहिती दिली आहे ती बघितल्यानंतर उद्याच्या कार्यक्रमात बघू आपण आपल्याला काय पाहायला भेटतं गुरुजीकडनं. तोपर्यंत स्टे ट्यून.
कळस्थापनेचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आता महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. तर इकडनं महाप्रसाद करू आणि आजचा ब्लॉग इथेच संपवू. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो गुड बाय, टाटा, टेक केअर.